आहेत आणि मनोज जरांगेचे देखील ते जवळचे आहेत. मग मनोज जरांगेवरती यामध्ये गुन्हा दाखल करावा. कोण आहे ते? कोण आहे? काय त्याची ग्रामपंचायत सदस्य आहे? काय बोलून उगाच त्याच्यावर जर त्याच्यावर बोलायच्या ह्याच्यात नाही. ते काहीतरी म्हणते कुठंतरी ते ह्याच्यावर असं झालं त्याच्यावर तर झालं. विनाकारण मनोज दादा जरांगे हे समाजाचं काम करतात. त्यांनी ते जे असेल तर त्यांच्या समाजाचं काय करायचं ते करा. उगाच भुकत राहून काय होते विनाकारण कशाला. हे काही गोष्टी कशा आहेत, मी माझ्या उंचीप्रमाणे बोललं पाहिजे. मला ज्याचे त्याच्या उंचीप्रमाणे ज्याच्या त्याच्या म्हणजे आता कोणाच्या अवकतीवर ऐपतीवर नाही आलं पाहिजे, पण ज्याच्या त्याच्या स्वभावानं ज्याची ते आपल्याला कळली पाहिजे त्याने तसं बोलावं. विनाकारण काहीतरी कालच्या आंदोलनाला बजरंग सोनीने रसद पुरवली की तुम्ही प्रश्नाच्या अगोदर मी उत्तर देतो. मी काय रसद पुरवणार आहे? अरे माझ्याजवळच काय आहे ती काय आम्ही तर काय इस 10 गाव का भिकारी आहे इस कुछ कभी इस मस्जिद बे कस उस मस्जिद बे काय रसद पुरवणार. आणि मनोज दादा जरांगे यांचं आंदोलन महाराष्ट्रामध्ये एकमेव आंदोलन आहे. त्याला रसद लागत नाही. त्याला तुम्ही कोणाबरोबर दारू पिऊन काय काय बिर्याण्या खाल्ल्या त्याचं सगळं कळतंय ना तुमचं. ही काय तर रसद सांगा. आणि बजरंग सोनवणेची रसद ती घेणार आहे का मनोज दादा? आणि त्याला रसद द्यायची नाही. कार्यकर्ते उत्स्फूर्त असे जातात आणि सामाजिक काम करताना कुठल्याही समाजाचे असो, चौदा ही मराठा समाजाचा विषय झाला किंवा दुसऱ्या समाजात जरी ते आंदोलन असलं तरी सुद्धा सामाजिक एक आज असं झालं की सामाजिक याच्यामध्ये कार्यकर्ते स्वतः जातात, स्वतः इनाल होतात, स्वतः काम करतात. ओबीसीचं आंदोलन असलं तरी काय ही रसद ह्यांना रसद दिली म्हणलं का? उपोषणाला बसा ह्यांना रसद पुरविल ते असं म्हणलं कोणी? विनाकारण माझ्या नादी नको लागू बाबा. मी लय फाटका आहे. माझ्या नादी लागून काय मिळणार आहे? माझ्या काय करणार आहे? मी ती जी दिसते फक्त एवढंच आहे की मी माल लावित नाही. मी बाकी कुठं रात्रीचे कामं मला जास्त नाहीत. नाही तर मी निवळ फाटका आहे. त्याच्यामुळे माझ्यावर बोलताना विचार करून बोला. माझं नाव घेऊ नये. माननीय जी कुणी घेते त्यांना माझी विनंती आहे, तुम्ही माझ्या नादी लागू नका. माझ्या विनाकारण उगाच दगड टाकून शिंतोडा घेऊ नका अशी माझी विनंती आहे त्यांना. त्यांनी जर माझ्यावरच बोलायचं ठरवलं तर मी सगळंच काढील. कुठं कोण काय करतंय, कुठं कसं करतंय, काय काय करतंय, कुणाच्या घरी. कारण ज्या घरची रसद त्यांना आहे, ज्यांना तूप खायला मिळते ती घर मी बघितलं आहे ना. त्याच्यामुळे मला काय महाराष्ट्रात वेगळं राहिलेलं नाही काही किंवा माझ्यामुळे मला सगळं माहीत आहे. आणि त्याच्यामुळे त्यांचं सगळं मी निवडणुकीतलाच निकाल बी प्लान तयार आहे म्हणून मला कळलं म्हणून तर मी विजयी झालो. नाहीतर बी प्लान तयार होताच मला पराजित करण्याचा. म्हणजे इलेक्शनमध्ये निकालच माझ्या बाजूनं न लागू देण्याचा. हे असे काही गोष्टी होत्या. पण मला त्याच्यामुळे तिथलं सगळं माहिती आहे मला. त्याच्यामुळे मी लय धनंजय मुंडे साहेबाच्या विरोधात असं कोणी समजायचं काही कारण नाही. धनंजय मुंडे साहेबाचा माझा विरोध असेल राजकीय किंवा कुठं, पण माझं बाकीचं बी नातं आहे ना. मी आज मी सगळं मीडियासमोर सांगायला तुमच्यासमोर की धनंजय मुंडे साहेबाचं माझं नातं नाही असं नाही. त्याच्यामुळे धनंजय मुंडे साहेबाची बाजू घ्यायची पण कोणी भुकायचं काम करू नका, मी विनंती.